Good morning, all of you. Once again, time we are meet here at online physics lecture. In last lecture, we have to discuss about the some important topic in chapter number second, that means the electrostatic. तर आपण मागच्या लेक्चरला इलेक्ट्रोस्टॅटिकच्या संदर्भात ले काही थोडीशी चर्चा केलेली होती. त्यामध्ये चार्जच्या संदर्भात थोडीशी पण चर्चा केलेली होती. कुलम्स लॉच्या संदर्भात थोडीशी चर्चा केलेली होती. काही एक्सपेरिमेंट केलेले होते काही सायंटिस्टना. त्या सायंटिस्टना एक्सपेरिमेंट करून चार्ज असतात आपल्या अवतीभोवती ते प्रूव्ह करून दाखवलेले होते. त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा केलेली होती. तर अशा पद्धतीने आपण मागच्या लेक्चरला ही चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला, कारण मला मागच्या लेक्चरलाच काही विद्यार्थी म्हणाले होते की सर इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी असतात, कुलम्स लॉ असतात, या संदर्भात पुन्हा एकदा काय करा तुम्ही रिव्हिजन करा. तर आज मी पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन घेणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी यूट्यूबवर पण काही लेक्चर बघितलेले असते, त्या संदर्भात थोडीशी तुम्हाला एक कल्पना आलेली असेल. पुन्हा एकदा मी तुम्हाला थोडीशी आठवण करून देतो आपण मागच्या लेक्चरमध्ये काय शिकलेलो आहे. तर आपण मागच्या लेक्चरला कुलम्स लॉ बघितला चार्जच्या संदर्भात. व्हॉट इज द टेल्स ऑफ द कुलम्स लॉ? इफ द टू चार्जेस आर केप्ट near at that time, the force of repulsion or force of attraction will be present there. The attraction or repulsion which is the depends upon the charge nature. म्हणजे चार्ज कोणत्या पद्धतीचे असतात त्या नेचरवर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन डिपेंड असतो. तर असे दोन चार्ज जर तुम्ही घेतले तर ह्या दोन चार्जेस मध्ये एक तर एकमेकांना अट्रॅक्ट करणारा फोर्स प्रेझेंट असतो किंवा एकमेकांना रिपल करणारा म्हणजे बाजूला सारणारा फोर्स काय असतो, प्रेझेंट असतो. तर कुलम्सने आपल्याला काय सांगितलेलं आहे? Coulomb, name of the scientist Coulomb, which is the gives the information about what types of the nature in between present, not only given the nature, how many amount of the force of repulsion or exertion are there present. म्हणजे आपल्याला कुलम्सना नुसतं अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स आहे हे नाही सांगितलं, तर आपल्याला तो जो असलेला फोर्स आहे दोन चार्जेस मधला तो किती असतो, एक्झॅक्ट त्याची अमाऊंट किती असते या संदर्भात आपल्याला काय केलेली माहिती दिलेली. येते का तुमच्या लक्षात? या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली. तर मग आपलं ते इक्वेशन होतं आपण मागच्या लेक्चरला बघितलेले. इक्वेशन काय आलेले होतं तर जर F इज इक्वल टू फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणा, फोर्स ऑफ रिपल्शन म्हणा, अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल किंवा रिपल्सिव्ह फोर्स असेल. रिपल्सिव्ह म्हणजे बाजूला सारणे याला रिपल्सिव्ह म्हणतात आणि एकमेकांच्या जवळ येणे याला आपण म्हणतो अट्रॅक्टिव्ह फोर्स. जर अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल किंवा रिपल्सिव्ह फोर्स असेल तो किती असतो दोन चार्जेस मधला, तर त्याचं जे इक्वेशन होतं F इज इक्वल टू के म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी त्याला म्हटलं जातं. आता कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी तसंच ऍक्च्युअल मध्ये तो के कसा लिहिला जातो 1/4πε0 अशा पद्धतीने लिहिला जातो. जर दोन चार्जेस जर तुम्ही व्हॅक्यूम मध्ये ठेवलं, तुम्ही एक लक्षपूर्वक देऊन ऐका म्हणजे मला पुढे बोलता येईल, व्यवस्थित समजून सांगता येईल. दोन चार्जेस जर तुम्ही व्हॅक्यूम मध्ये ठेवले, व्हॅक्यूम म्हणजे काय, मीडियम आहे, माध्यम आहे, एक अवस्था आहे, एक फिजिकल कंडिशन आहे. फिजिकल कंडिशन म्हणजे नेमकं कसं, व्हॅक्यूम म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही, हवा नाही
अशा पद्धतीचा निर्वात पोकळीला इंग्लिश मधला जो शब्द वापरला जातो त्याला म्हणतात व्हॅक्यूम. जर तुम्ही व्हॅक्यूम मध्ये दोन चार्जेस जर ठेवले तर त्यांच्यामध्ये निर्माण होणारा हा फोर्स किती असतो, तर तो असतो के टाइम्स Q1 Q2 अपॉन R² एवढा. आता ज्यावेळेस मी तोंडी बोलतो ना त्यावेळेस ते लक्षात येत नाही. आता ज्या विद्यार्थ्यांनी मागचे काही लेक्चर केलेले असतात ऍटलिस्ट त्यांना हे समीकरण कळतं, ऍटलिस्ट त्यांच्या डोळ्यासमोर हे समीकरण येईल. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत लेक्चर केलेलं नसेल त्यांना कदाचित ते थोडंसं अवघड जाईल. किती फोर्स असतो हे सांगण्याचं काम कुलम्ब्सने केलेले आहे. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल समजण्यासाठी. कारण काय होईल मी असंच बोलत राहिलो तर ते कदाचित अवघड जाईल समजून घेण्यासाठी. ठीक आहे, इकडं बघा लक्षात येईल. दोन जर चार्जेस असेल तर त्यांच्यामध्ये निर्माण होणारा फोर्स या पद्धतीचा असतो. जर त्या हे इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह केलं, इक्वेशन आपण कसं सॉल्व्ह करतो विद्यार्थी मित्रांनो, तर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं इक्वेशन मिळते. इथं बघा आता हे इक्वेशन आपल्याला काय सांगते या अगोदर समजून घेऊ आपण. हे इक्वेशन आपल्याला काय सांगतं, तर हे इक्वेशन आपल्याला सांगतं काय दोन चार्जेस मध्ये किती फोर्स प्रेझेंट असतो. आता याचं जे ऍक्च्युअल दोन चार्जेस मध्ये असलेला फोर्स किती असतो, जर त्याचा जर ऍक्च्युअल जर आपण फॉर्म्युला जर बघितला तर दोन चार्जेस मधला असलेला फोर्स F तो असतो बघा, के ची व्हॅल्यू टाकतोय बघा, के ची व्हॅल्यू अशी लिहिली जाते, के म्हणजे कॉन्स्टंट आहे, 4 पाय ऍप्सिलॉन नॉट म्हणजे ई असतो इंग्लिश मधला ई, त्याला ऍप्सिलॉन म्हणायचं. ऍप्सिलॉन या सिम्बॉलला आपण ऍप्सिलॉन म्हणतो बघा विद्यार्थी मित्रांनो. ऍप्सिलॉन नॉट याला काय म्हणायचं, ऍप्सिलॉन नॉट म्हणजे हा झिरो आहे ना, ऍप्सिलॉन नॉट के. इकडे लक्ष द्या, ऍप्सिलॉन नॉट के Q1 and Q2, epsilon naught Q1 and Q2 upon R². एक मिनिट मी हे इक्वेशन समजून घेण्यासाठी देणार आहे. पुढचे जे काही 2-5 मिनिटं मला बोलायचे ते इक्वेशन आपल्याला समजून घेण्यासाठी बोलायचे. त्याच्या लक्षात हा जो फोर्स निर्माण होतोय तो ह्या पद्धतीने असेल, F = 4 पाय epsilon naught K Q1 Q2 R². आता ह्या इक्वेशनचा काय अर्थ होतो हे अगोदर समजून घ्या. तर ह्या इक्वेशन मध्ये Q1 हा चार्ज आहे, Q2 सुद्धा चार्ज आहे. Q1 काय सांगतो, तुम्ही जो चार्ज निवडलेला आहे, जे दोन चार्जेस आपण घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या दोन चार्जेसचा जे दोन चार्जेस आपण घेतलेले आहेत त्या दोन चार्जेस वरला चार्ज किती आहे हे सांगण्याचं काम Q1 आणि Q2 करतो. म्हणजे दोन चार्ज प्लस आणि मायनस घेतले तर Q1 म्हणजे प्लस चार्ज किती आहे असं आपण गृहीत धरू शकतो आणि Q2 म्हणजे मायनस चार्ज त्यावर किती आहे त्यांच्या अमाऊंटवर डिपेंड आहे असं त्याचा अर्थ होतो. जर त्यांची अमाऊंट वाढली, त्या चार्जची मॅग्निट्यूड वाढली, शब्दप्रयोग आपण वापरताना असं म्हटलेलं आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन आर प्रेझेंट in between two charges is directly proportional to magnitude of charge, the product of magnitude of charge म्हणजे दोन चार्जच्या गुणाकाराच्या समानुपाती असतो असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर तो कशावर डिपेंड आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देम.
इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देम, त्यावर तो काय असतो, डिपेंड असतो. येतं का लक्षात? ते सगळं आपल्याला बघायला मिळतं. ते मागच्या लेक्चरमध्ये, काही लेक्चरांमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आपल्याला आज समजून घ्यायचंय तो हा कॉन्स्टंट टर्म. याला तुम्ही काही नाव देऊ शकता, पण ही कॉन्स्टंट टर्म किती घेतली जाते? 1/4πε0 आता याचा काय अर्थ होतो या अगोदर आपण समजून घेऊ. त्यामध्ये 1/4πε0 याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर त्याचं कॅल्क्युलेशन येतं म्हणजे कशाचं, जर आपण एवढी जर टर्म घेतली, जी टर्म आहे जी मी सर्कल करतोय बघा, तुमच्या लक्षात येते का? याची जी व्हॅल्यू येते असते 9 × 10⁹ काय सांगतोय बघा. जर तुम्ही हे जर सॉल्व्ह केलं, आता आपण सॉल्व्ह करत बसत नाही, आपण डिप्लोमा फर्स्ट इयरला आहोत, त्यामुळे आपण त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. पण जर ते सॉल्व्ह केलं तर त्याची व्हॅल्यू येते 9 × 10⁹ एवढी व्हॅल्यू येते. ही व्हॅल्यू म्हणजे काय आहे, तर ह्या व्हॅल्यूला आपण म्हणू शकतो ही एकंदरीत परमिटिव्हिटी त्या मीडियमची. आता परमिटिव्हिटी म्हणजे काय, हा शब्दच आपल्यासाठी नवीन आहे. तसं ऍप्सिलॉन नॉटलाच परमिटिव्हिटी म्हणतात, पण मी होल टर्मला परमिटिव्हिटी असं म्हणतोय, कारण त्यांचं काय मल्टिप्लिकेशन आहे आणि शेवटी ती परमिटिव्हिटीच राहते, म्हणून मी त्याला परमिटिव्हिटी म्हणतोय. आता ऍप्सिलॉन नॉट म्हणजे व्हॅक्यूम मध्ये असलेली परमिटिव्हिटी. ऍप्सिलॉन नॉट म्हणजे व्हॅक्यूम मध्ये असलेली परमिटिव्हिटी. येते लक्षात? ओके. तर ती परमिटिव्हिटी म्हणजे काय, का दोन चार्जेस मध्ये निर्माण होणारा फोर्स हा कमीत कमी किती असू शकतो, त्याचं एक लिमिटेशन आहे. मी ते समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल दिलं होतं. जर तुम्ही प्लेन रोडवर, जर डांबरी रोड असेल तर डांबरी रोडवर तुम्ही काय करू शकता, पळू शकता, बरोबर आहे, त्या वेगाने. म्हणजे तुमची असलेली ॲबिलिटी ती ते काम करण्याची ॲबिलिटी. आता माणूस असल्यामुळे आपण म्हणतो की काम करण्याची ती ॲबिलिटी किंवा ती कॅपॅसिटी. त्याच पद्धतीने दोन चार्जेस असेल तर त्यांची असलेली ॲबिलिटी एकमेकावर एक्झर्ट करणारा फोर्स असेल, अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह, ही त्यांची ॲबिलिटी. याचं जे कॅल्क्युलेशन येतं त्याला मी म्हणतोय परमिटिव्हिटी. ते परमिटिव्हिटी मीडियम नुसार बदलते. ती परमिटिव्हिटी मीडियम नुसार बदलते. हवेमध्ये आणि व्हॅक्यूम मध्ये परमिटिव्हिटी ही सारखी असते, पण पाण्यामध्ये म्हणा, लाकडामध्ये म्हणा, किंवा मीडियम जर तुम्ही बदललं, माध्यम जर बदललं दोन चार्जेस मधलं, तर ती परमिटिव्हिटी बदलत जाते. ती काही पटीत बदलते. हे सांगणारा जो सिम्बॉल असतो तो म्हणजे के. याला म्हणतात डायइलेक्ट्रिकल कॉन्स्टंट. केला काय म्हणतो आपण, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट याला आपल्याला म्हणायचंय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता इथं लिहिता येत नाही डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. पुन्हा सांगतो बरं का, लक्षात घ्या. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1/4πε0, which is gives the information about the how many amount of force of attraction or repulsion are allowed by the charge. म्हणजे त्या चार्ज मुळे किती प्रमाणामध्ये तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन हा काय असतो, अलाउ केला जातो किंवा प्रेझेंट असतो. येते लक्षात? आता हा फोर्स ऑफ म्हणजे ती कॅपॅसिटी ऑलरेडी आहे, पण ती मीडियम जसं बदलत जाईल तसं
ती पॉवर बदलत जाते. फॉर एक्झाम्पल म्हणजे के बदलला म्हणजे मीडियम बदलला असं त्याचा अर्थ. के बदलला म्हणजे मीडियम बदललं. सर्वसाधारण हे जे प्रयोग केलेले हे व्हॅक्यूम मध्ये केलेले म्हणून के ची व्हॅल्यू 1 घेतलेली असते, एअर मध्ये किंवा व्हॅक्यूम मध्ये 1 घेतलेली असते. पण इतर मीडियम मध्ये ती व्हॅल्यू बदलत जाते. आणि जसं बदलत जाईल तसतसा फोर्स ऑफ एक्झिस्टन्स बिटवीन टू चार्जेस आर ऑल्सो गोइंग ऑन चेंज. ओके, म्हणजे तो फोर्स ऑफ एक्झिस्टन्स सुद्धा काय होतो, बदलत जातो जसं के ची व्हॅल्यू बदलते. म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल के ची व्हॅल्यू बदलली का मीडियम बदललं. इफ आय कॅन से this experiment performed in vacuum of air at that time the value of k is equal to 1. त्यावेळेस k ची व्हॅल्यू किती असेल, 1 एवढी असेल. ओके, या पद्धतीचं फिजिकल सिग्निफिकन्स त्या इक्वेशनचा आहे. फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय, त्याचा असलेला भौतिक अर्थ या पद्धतीने आहे. ओके, व्हिडिओ ऑफ करा बरं का सर्वांचे, व्हिडिओ दिसतंय बऱ्याच जण, व्हिडिओ ऑफ करा शक्यतो. आणि खाली दिलेलं आहे बघा डायइलेक्ट्रिकल कॉन्स्टंट. आता आपल्याला याच्या डिटेल मध्ये जायचंच नाही, सर्वात महत्त्वाचं आपल्याला फक्त काय समजून घ्यायचं आहे, डायइलेक्ट्रिकल कॉन्स्टंट मध्ये के चा अर्थ होतो मीडियम. जसं मीडियम बदलत जाईल, मीडियम बदललं तर आपला काय बदलत जाईल, डायइलेक्ट्रिकल मीडियम सॉरी के बदलला का मीडियम सुद्धा काय होईल, बदलत जाईल. आणि तो के कसा काढला जातो, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. म्हणजे के ची व्हॅल्यू ही परमिशनवर डिपेंड आहे, त्या चार्जेस मध्ये त्या मीडियम मध्ये किती परमिशन अलाउड आहे व्हॅक्यूमच्या तुलनेत, त्यावरून के ची व्हॅल्यू फाइंड आउट करतात. याचं बेस्ट उदाहरण मी तुम्हाला मागे सांगत होतो, ते माझं अपूर्ण राहिलं. डांबरी रोडवर ज्या पद्धतीने पळू शकतात त्याच पद्धतीने तुम्ही वाळू पळू शकत नाही. ताकद तीच आहे, त्या ॲबिलिटी तुमची पळण्याची तीच आहे, पण तुम्हाला मीडियम काय करतं, रजिस्ट करतं, विरोध करतं. त्याचंही काम तेच आहे. मीडियम आपल्याला रजिस्ट करतं किंवा आपल्याला अलाउ करतं, मदत करतं, किंवा आपल्याला ऑब्स्ट्रॅकल म्हणून ते काम करत असेल. आणि हा जो रोल आहे हा केचा आहे किंवा मीडियमचा आहे हे सांगण्यासाठी आपण के वापरतो, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही डांबर रोडवर पळू शकता त्याच पद्धतीने तुम्ही वाळू पळू शकत नाही, किंवा त्याच वेगाने तुम्ही पाण्यामध्ये पळू शकत नाही. त्याच वेगाने तुम्ही अंतराळात जर गेले किंवा चंद्रावर जर गेले तर त्या पद्धतीने पळता येत नाही. कारण का, त्या मीडियमचं तुमच्यावर रेस्ट्रिक्शन असतं. आणि हे रेस्ट्रिक्शन सांगण्याचं काम जर कोण करत असेल तर तो जो फॅक्टर आहे तो म्हणजे 1/4πε0 येते लक्षात. म्हणजे 1/4π, पाय म्हणजे काय, पायची किंमत किती असते ऑलरेडी वी आर वेल नोन अबाउट द व्हॅल्यू ऑफ पाय. पाय इज इक्वल टू 3.142 समथिंग दॅट, ही त्याची काय व्हॅल्यू आहे. ऍप्सिलॉन नॉट, काही ठिकाणी ऍप्सिलॉन असतो, काही ठिकाणी ऍप्सिलॉन नॉट असतो. ओके, त्याचा काय अर्थ होतो आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे. ओके, ठीक आहे, मी नेक्स्ट स्लाइड घेतो. येते लक्षात. ज्या पद्धतीने आपल्याला समजेल याच पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. थोडस डिफिकल्टी आपण पहिल्यांदा ऐकल्यामुळं कदाचित ते थोडंसं तुम्हाला अवघड जाऊ शकतं. मी हे रब करतो, जे स्क्रीनवर लिहिलेले हे रब करतो. त्यानंतर आपण मागच्या लेक्चरला शिकलेलो होतो ते म्हणजे इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी. अतिशय सोपा फॅक्टर आहे बघा. काही विद्यार्थ्यांना समजलं, काही विद्यार्थ्यांना समजलं नाही, म्हणून पुन्हा एकदा मी आज रिपीट करतो. इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी सोपा फॅक्टर होता. इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. आता इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा अर्थ असा होतो का एखादा जर चार्ज घेतला असेल, बघा इथे तुम्हाला दिसतोय या डायग्राम मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, इथे एक पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे. बरोबर, आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर,
आता हा पॉझिटिव्ह चार्ज हा रेस्ट पोझिशनला आहे. रेस्ट पोझिशनला म्हणजे एका ठिकाणी स्थिर ठेवलेला आहे. एका ठिकाणी जर स्थिर ठेवलेला असेल तर त्याच्या भोवती एक विद्युत प्रवरण क्षेत्र निर्माण होतात, त्याला म्हणतात इलेक्ट्रिकल फील्ड. त्याला आपण काय म्हणू शकतो? इलेक्ट्रिकल फील्ड म्हणू शकतो. ओके. त्या इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये जर एखादा बाहेरून जर चार्ज येत असेल तर तो त्याला आतमध्ये येण्यासाठी विरोध करतो. बघा इथं दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये, बघा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो आतमध्ये जाऊ शकत नाही, त्याला बाहेर लोटलं जातं. याचा अर्थ असा होतो की ह्या फील्ड मध्ये हे जे क्षेत्र आहे या एरियामध्ये त्या पॉझिटिव्ह चार्जला अलाउ केलं गेलेलं नाही. ओके. तर ह्या क्षेत्राला आपण म्हणणार आहे इलेक्ट्रिकल फील्ड. जसं चुंबक आहे बघा, जर मॅग्नेट घेतलं तर मॅग्नेटच्या अवतीभोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. जर त्या क्षेत्रामध्ये जर एखादा आयर्न मटेरियल म्हणजे एखादा पिन, तार, लोखंडी वस्तू जर आली तर त्याला ते अट्रॅक्ट करतात. येते लक्षात? म्हणजे त्याचं एक क्षेत्र ठरलेलं आहे. त्याच पद्धतीने ते एक क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं? चार्जवर फोर्स ऑफ रिपल्शन किंवा अट्रॅक्शन, म्हणजे चार्जवर एक प्रकारचा फोर्स काय झालेला बघायला मिळतो, एक्झर्ट झालेला बघायला मिळतो. आणि तीच डेफिनेशन आहे बघा. डेफिनेशन काय आहे? द इलेक्ट्रिकल फील्ड इज नथिंग बट द स्पेस अराउंड द चार्ज, म्हणजे चार्जच्या भोवती असलेला स्पेस म्हणजे जागा. त्यामध्ये काय बघायला मिळतं? इन विच द इलेक्ट्रिकल इफेक्ट, त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक इफेक्ट बघायला मिळतो. इलेक्ट्रिकल इफेक्ट म्हणजे काय? अट्रॅक्ट करणं किंवा रिपल्स करणं हे आपल्याला बघायला मिळतं. सच ॲज अ अट्रॅक्शन और रिपल्शन ड्यू टू द चार्ज कॅन बी ऑब्झर्व. ओके. म्हणजे आपल्याला तिथं अट्रॅक्ट करताना दिसतं किंवा रिपल करताना दिसतं. ओके. या पद्धतीने आपल्याला या क्षेत्रामध्ये बघायला मिळतं. याला म्हणतात इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. आणि यापुढे आपण बघितलेलं होतं ही इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी जी आहे बघा, मी इथे आहे ना 2 पॉइंट दाखवतो. याला मी ए पॉइंट म्हणतो, सॉरी ए ऑलरेडी दिलेला आहे, याला मी क्यू पॉइंट म्हणतो, क्यू. ओके. आणि याला मी पी पॉइंट म्हणतो, क्यू पी. आणि त्यानंतर अजून एक पॉइंट आहे आर पॉइंट. आर पॉइंट इथे आहे बघा, याला मी आर पॉइंट म्हणतो. आपल्याला जे पुढची डेफिनेशन समजून घ्यायची त्याच्यासाठी मी सांगतोय बरं का. क्यू पी आर, these are 3 points considered in which 2 points P and Q are located in the electrical field charge A. चार्ज A च्या इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये Q and P पॉइंट लोकेट झालेला आहे. and third one point R are located outside of that electrical field. इलेक्ट्रिकल फील्डच्या आउटसाइडला लोकेट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जर बघितला हा प्लस चार्ज आहे, हा प्लस चार्ज मी उचलला बी, हा जर बी चार्ज मी उचलला आणि दिस चार्ज आर लोकेटेड ॲट पॉइंट आर. माय क्वेश्चन इज अरायजेस हिअर, how many amount of force of exertion are create on that point A R. पॉइंट आर वर किती फोर्स एक्झर्ट होऊ शकतो बरं? एनीबडी टेल मी, किती होऊ शकतो सांगता येईल का? तर त्याचं उत्तर असं आहे, जर तो चार्ज आपण बी, if you located at point R, there are no any electrical field are present because of this point is the outside of the electrical field. So there the force of attraction or repulsion, in simply language, the force are absent there. ओके. म्हणजे तिथं फोर्स काय आहे? अब्सेंट असतो, कारण तो इलेक्ट्रिकल क्षेत्राच्या, इलेक्ट्रिकल प्रवण क्षेत्राच्या बाहेर आहे. येथे विद्युत प्रवण क्षेत्राच्या बाहेर आहे किंवा इलेक्ट्रिकल एरियाच्या बाहेर आहे. ओके. नेक्स्ट केस म्हणजे आर वर फोर्स किती आहे? आर वर फोर्स किती आहे? तो फोर्स आहे 0. बरोबर. फोर्स किती आहे आर वर? आर वर फोर्स आहे 0.
आपल्याला इथं आर वर्क फोर्स किती बघायला मिळणार आहे, आर वर्क फोर्स बघायला मिळणार तो म्हणजे एफ, हा खाली एफ आहे, हा एफ खाली 0. त्यानंतर मी घेतला पी पॉइंट. आता पी ए आणि क्यू चार्ज बी घेतला, तो मी काय केला, पी वर एकदा लोकेट केला आणि क्यू वर एकदा लोकेट केला. लोकेट करणं म्हणजे काय, तिथं ठेवला त्या क्षेत्रामध्ये. तर आपल्याला बघायला असं मिळतं का पी या पॉइंटवर ठेवलेल्या चार्जवर आपल्याला फोर्स हा कमी एक्झर्ट झालेला दिसतो, मिनिमम फोर्स बघायला मिळतो. फोर्स किती बघायला मिळतो आपल्याला पी पॉइंटवर, मिनिमम. मीन लिहितोय, मीन म्हणजे मिनिमम, मिनिमम म्हणजे कमीत कमी फोर्स आपल्याला बघायला मिळतो. तो चार्ज हा बी जर मी क्यू वर जर ठेवला तर त्या चार्जला क्यू पॉइंट वर जर ठेवल्यानंतर बी चार्जला ए चार्ज काय करतो, व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ फोर्स इट रिपेल, म्हणजे मोठ्या फोर्सच्या अमाऊंट ना तो काय केला जातो, बाजूला सारला जातो क्यू पॉइंटवर. म्हणजे क्यू पॉइंटवर तुम्हाला फोर्स ऑफ रिपल्शन कसा बघायला मिळणार आहे, मॅक्सिमम. पॉइंट असा आहे, मग यामध्ये काय आपल्याला बघायचंय का, ह्या एरियामध्ये या इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये जसं जसं सेंटर पासून अंतर बदलतं ना, तसं तसं काय होतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन हा सुद्धा काय होतो, बदलत जातो. इफ द डिस्टन्स आर गोइंग ऑन चेंजिंग फ्रॉम सेंटर ऑफ चार्ज, then obviously the force of repulsion or force of attraction going on change. फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन सुद्धा काय होतो, बदलत जातो. जसं अंतर बदलत जाईल तसं येते लक्षात. पण त्या सर्कम्फरन्स वर, म्हणजे हे सर्कल मारलेलं आहे, पण या सर्कल वर मात्र फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन कसा असतो, सारखा असतो. येते लक्षात. मग आता हा बदलत जाणारा फोर्स पी किंवा क्यू वर किती आहे हे सांगण्याचं काम जर केलेलं असेल आणि हे समजून जर घ्यायचं असेल, त्या पॉइंटवर किती फोर्स एक्झर्ट होतो, यासाठी आपल्याला पुढची डेफिनेशन समजून घ्यावी लागेल. त्या डेफिनेशनला म्हणतात इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी आपल्याला सांगते का एका विशिष्ट पॉइंटवर इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन एक्झर्ट होतो किंवा प्रेझेंट असतो. आणि ही सांगणारी जर डेफिनेशन कोणती असेल तर ती म्हणजे इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. म्हणून वी गो टू हेड द नेक्स्ट पॉइंट नेम ॲज द इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. आपल्याला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी बद्दल बोलायचं आहे. म्हणजे मागच्या लेक्चरला आपण इथपर्यंत बघितलेलं होतं. ओके, इथपर्यंत बघितलेलं होतं. याची डेफिनेशन काय आहे बघा, सोपी आहे. द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिकल field at a point in field of the charge is given by, म्हणजे एखाद्या पॉइंटवर, आता पॉइंट ए घेतला, या पॉइंटवर जर तुम्ही एखादा प्लस चार्ज ठेवला तर यावर किती फोर्स एक्झर्ट करतो हे सांगणार जर इक्वेशन कोणतं असेल तर ते हे आहे. इथं बघा मी त्याला बॉक्स करतोय, येते लक्षात. E इज इक्वल टू एफ अपॉन क्यू. आता यावर किती फोर्स एक्झर्ट होतो तर आपल्याला कुलम्ब्स लॉने सांगितलेले, जर दोन चार्जेस एकमेकाच्या जर जवळ ठेवले तर त्यामध्ये निर्माण होणारा फोर्स कशाने मोजू शकतो, कुलम्ब्स लॉच्या इक्वेशन वरून तुम्ही काय करू शकता, मेजर करू शकतो. म्हणून तिथून तुम्ही एफ कॅल्क्युलेट करू शकता. तो एफ घेतला. त्यानंतर क्यू म्हणजे कोणता, क्यू म्हणजे हा चार्ज. ज्या चार्जच्या फील्ड मध्ये तुम्ही एखादा दुसरा चार्ज ठेवतात ना, तर तो चार्ज म्हणजे हा जो काय करतोय, इलेक्ट्रिकल फील्ड निर्माण करतोय. म्हणजे हा जो चार्ज आहे मित्रांनो, हा म्हणजे क्यू चार्ज आहे.
म्हणजे याची सिम्पली डेफिनेशन जर सांगायची जर झाली, द फोर्स इज एक्सपिरियन्स बाय युनिट पॉझिटिव्ह चार्ज इन इलेक्ट्रिकल फील्ड इज नथिंग बट इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. पण आपल्याला डेफिनेशन मध्ये नाही जायचं, आपल्याला इक्वेशन महत्वाचं. हे इक्वेशन लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीने, याच्यावर प्रॉब्लेम पण विचारले जातात. तुम्हाला फोर्स दिलेला असेल, चार्ज दिलेला असेल तर त्या पॉइंटवर किती इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी एक्झर्ट होते, म्हणजे तिथं किती प्रमाणामध्ये फोर्स हा एक्झर्ट होतो हे आपल्याला सांगावं लागणार आहे. बरोबर. इथं बघा त्याचं आपल्याला कोणकोणते सिम्बॉल वापरलेले आहेत त्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेले. व्हेअर म्हणजे येथे F इज द फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे युनिट पॉझिटिव्ह चार्ज वर किती फोर्स एक्सपिरियन्स होतो. युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हा प्लस चार्ज बरं का, प्लस चार्ज युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणतात. त्या चार्जवर किती फोर्स एक्सपिरियन्स होतोय हे सांगणारी जर कोणता सिम्बॉल असेल तो म्हणजे या. ओके. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे क्यू. क्यू म्हणजे काय, हा चार्ज ज्याच्यामुळं काय निर्माण झालेले, इलेक्ट्रिकल फील्ड निर्माण झालेले. या पद्धतीनं मागच्या लेक्चर पर्यंत आपण बघितलेलं होतं. अवघड काही नाही या लेक्चर मध्ये. तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं होतं मागच्या लेक्चर पर्यंत. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघू आपण आज. नेक्स्ट पॉइंट फ्रॉम द इक्वेशन, म्हणजे जे आपण F इज इक्वल टू E इज इक्वल टू F अपॉन क्यू हे इक्वेशन बघितलं. त्या इक्वेशन वरून आपण काय सांगू शकतो बघा, व्हॉट इज द फिजिकल सिग्निफिकन्स इव्हॉल्व फ्रॉम दॅट इक्वेशन. त्या इक्वेशन वरून कोणता फिजिकल सिग्निफिकन्स इव्हॉल्व होतो, इव्हॉल्व म्हणजे निर्माण होतो, किंवा तुम्हाला काय समजतं त्या इक्वेशन वरून. तर त्या इक्वेशन वरून आपल्याला समजतं पहिला मुद्दा काय सांगू शकतो, तर आपण इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी इज नॉट सेम ॲट ऑल द पॉइंट इन इलेक्ट्रिकल फील्ड. म्हणजे एखाद्या चार्ज मध्ये हा प्लस चार्ज आहे. ओके. हा प्लस चार्ज काय करतो, इलेक्ट्रिकल फील्ड निर्माण करतो. म्हणजे या पद्धतीने त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिकल फील्ड निर्माण करतो. तर ह्या चार्ज मध्ये प्रत्येक पॉइंटवर सारखी इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी नसते. जर अंतर जर बदललं, याचा अर्थ असा होतो, जर अंतर जर बदललं तर इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी सुद्धा काय होते, बदलत जाते. असा त्या पहिल्या स्टेटमेंटचा अर्थ आहे. कोणत्या ठिकाणी सारखी राहते इलेक्ट्रिकल फील्ड, तर सर्कम्फरन्सवर, सेम रेडियस असलेल्या सर्कम्फरन्सवर. म्हणजे सेम रेडियस म्हणजे कसं, म्हणजे सारखी त्रिज्या असलेले, म्हणजे आर, हा आर सेम रेडियस असलेल्या, सारखी त्रिज्या असलेल्या, पॉइंटवर इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी कशी असते, सारखी असते. हा मात्र जर अंतर जर बदललं, या अंतरावर बघितलं किंवा या अंतरावर बघितलं किंवा या अंतरावर बघितलं, तर इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला काय बघणार आहे, बदललेली दिसणार आहे. हा त्या स्टेटमेंटचा अर्थ. इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी इज नॉट सेम ॲट ऑल पॉइंट इन इलेक्ट्रिकल फील्ड. म्हणजे जर डिस्टन्स सेम नसेल तर प्रत्येक पॉइंटवर तुम्हाला इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी बदललेली दिसेल. ओके. हे त्याचं पहिलं स्टेटमेंट आहे, आपल्याला समजतं. त्यानंतर दुसरे स्टेटमेंट काय आहे बघा, सेकंड स्टेटमेंट, इज मॅक्झिमम नियर द चार्ज अँड डिक्रीजेस विथ डिस्टन्स अवे फ्रॉम चार्ज. हे मी मगाशी सांगितलं. याचा काय अर्थ होतो, जसजसं तुम्ही या इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये सेंटरला जाल तसतसं तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी वाढलेली दिसेल. म्हणजे ई काय, इज मॅक्झिमम नियर द चार्ज, म्हणजे चार्जच्या जवळ ई काय असतो, मॅक्झिमम असतो. आणि ई पुढं डिग्रीज होत जातो, डिग्रीजेस विथ डिस्टन्स अवे फ्रॉम द चार्ज. म्हणजे जसजसं तुम्ही चार्जेस पासून बाजूला जातात तसतसं तुम्हाला काय बघायला मिळतं, इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी ही कमी झालेली दिसते. हे दुसरं काय झालं त्याचं,
वैशिष्ट्य झालं किंवा दुसरी गोष्ट आपण समजून घेतली. त्यानंतर थर्ड पॉइंट आपल्याला समजून घ्यायचा आहे, ई डिपेंड्स अपॉन स्ट्रेंथ ऑफ चार्ज. ई कशावर डिपेंड आहे? सर्वात महत्वाचं चार्जच्या स्ट्रेंथवर, चार्जची ताकद किती आहे. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे ज्याच्यामुळे फील्ड निर्माण झाली, त्या चार्जच्या स्ट्रेंथवर काय असतो? तो डिपेंड असतो. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे ई. ई डिपेंड्स ऑन मीडियम इन विच चार्ज इज प्लेस्ड. इलेक्ट्रिकल फील्ड ही अजून कशावर डिपेंड आहे? मीडियमवर. मीडियमवर म्हणजे कशावर? माध्यम. म्हणजे जर तो चार्ज तुम्ही हवेमध्ये ठेवला, व्हॅक्यूम मध्ये ठेवला, लिक्विड मध्ये ठेवला किंवा अजून दुसऱ्या गॅसेस मध्ये जर ठेवला तर त्याची इलेक्ट्रिकल फील्ड ही किती जनरेट होते, प्रोड्यूस होते. इलेक्ट्रिकल फील्ड कशी असते? ती त्या मीडियमवर डिपेंड आहे. ओके, म्हणजे त्या 4 पॉईंट पैकी तुम्हाला कोणत्या एखाद्या पॉईंटवर MCQ विचारू शकतात. या पद्धतीने आहेत. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघण्यापेक्षा मी थोडीशी चर्चा करतो तुमच्याशी. म्हणजे काय होईल, मला काही विद्यार्थ्यांची कमेंट टाकलेले आहेत, त्या कमेंटवरही मला बोलायचे. मी स्क्रीन शेअरिंग करणं स्टॉप करतोय.